काल कार्डिनल ऑस्वाल्ड ग्रेशियस यांनी उत्तन येथे आपले फादर हिलरी यांच्यासाठी आभाराची मिसा अर्पण करताना जे उद्गार काढले त्याने मला सुरुवात करावायची आहे। इस पृथ्वी पे जब तक मराठी में मिसा हो जाएगी, इस पृथ्वी पे जब तक मराठी में मिसा हो जाएगी, तब तक फादर हिलरी का नाम लिया जाएगा। ख्रिस्ताताई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, 88 वर्षाचं सुंदर असं आयुष्य, 55 वर्षाचं धर्मगुरुपद, हे सर्व जगत असताना गेल्या वर्षी आपल्या महाराष्ट्रातील ख्रिस्त सभेसाठी मराठी भाषिकांसाठी पद्यामध्ये बायबल, संगीतामध्ये गीतामध्ये बायबल हे शेवटचं पुष्प आपल्याला परिधान करून जणू काही फादर हिलरी यांनी शब्द उच्चारले, हे परमेश्वरा पूर्ण झाले आहे। आणि त्याच वेळेच्या संदर्भामध्ये सायंकाळच्या त्या वेळेच्या वेळी फादर यांनी आपला अखेरचा श्वास घेतला आणि आपण सर्वजण या भल्या आणि विश्वासू सेवकाला निरोप देण्यासाठी इथे उपस्थित झालेलो आहोत। आज आपल्या अंतःकरणामध्ये वेदना आहेत, आपल्या अंतःकरणामध्ये कृतज्ञ भाव आहे, पण त्याहीपेक्षा आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे। वेदना अशासाठी की आपले प्रिय व्यक्ती ज्यांनी आपल्यासाठी गेले इतके वर्ष एक सुंदर असं सेवेचं आणि चांगल्या जीवनाचा आदर्श दिला, त्यांचा वियोग होत आहे। विभाजनाची वेदना आपण अनुभवत आहोत, मात्र त्याच वेळेला आपल्या अंतःकरणामध्ये कृतज्ञ भाव आहे, अ थँक्स गिविंग, अ प्रेज टू गॉड। कारण त्याने मुंबई सरधर्म प्रांतासाठी आणि आपल्या वसई धर्म प्रांतासाठी याजक म्हणून, धर्मगुरू म्हणून जे योगदान दिलं आहे आणि स्थानिक ख्रिस्त सभेसाठी रिजनल चर्च आणि राष्ट्रीय ख्रिस्त सभेसाठी नॅशनल चर्चसाठी जे योगदान दिलं आहे, त्या सर्वाबद्दल आपण कृतज्ञ भाव व्यक्त करत आहोत। पण त्याहीपेक्षा आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे, कारण आपला विश्वास पुनरुत्थानावर आहे। आपले प्रिय व्यक्ती, आपले प्रिय फादर जरी आपल्यापासून जात असले तरी प्रभूचं जे वचन आहे योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 11:25 मध्ये, मी पुनरुत्थान आणि मी जीवन आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मरण पावला तरी जगेल, त्याच श्रद्धेने आपण सर्वजण या ख्रिस्त मंदिरामध्ये तीर्थस्थानी एकत्र आलेलो आहोत। And therefore, my dear people, today we not only just mourn, but we celebrate life, life that is lived faithfully, a priesthood that is generously shared, a legacy that will continue to bear fruits for eternity. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, फादर हिलरी यांचं जीवन जर आपण बघितलं तर यशा संदेशाचे शब्द, यशा अध्याय 6:8, होय प्रभू मी तयार आहे। त्यांनी आपलं शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सेवा करत असताना, नोकरी करत असताना परमेश्वराची हाक ऐकली, त्या परमेश्वराच्या हाकेला होकार दिला आणि 20 डिसेंबर 1970 रोजी
त्याने धर्मगुरू पद स्वीकारलं आणि गेली 55 वर्ष त्याने जो होकार दिला होता त्या होकाराला आणि त्याने जे याजक पद स्वीकारलं होतं ते याजक पद एक साधना म्हणून, एक प्रार्थना म्हणून, एक त्याग म्हणून, देवावरील लोकांच्या प्रेमाखातर त्यांनी हे आपलं याजक पद जगलेलं आहे. आणि म्हणून या याजकाविषयी, या मेंढपाळाविषयी प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे. योहान 10:11 मध्ये चांगला मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी आपला जीव अर्पण करतो. त्याचप्रमाणे फादर हिलरी यांनी आपले संपूर्ण जीवन चर्चसाठी अर्पण केलेले आहे. पोप सेंट जॉन पॉल दुसरे म्हणतात, अ प्रीस्ट इज कॉल्ड टू बी अ लिव्हिंग इमेज ऑफ क्राइस्ट, द ब्राइडग्रूम ऑफ द चर्च. फादर हिलरी हॅज लिव्ड दिस कॉलिंग विथ इंटेग्रिटी, पॅशन अँड जॉय. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, सेमिनरीमध्ये अभ्यास करीत असताना व्हॅटिकनमध्ये दुसरी विश्व परिषद सुरू होती. व्हॅटिकनची दुसऱ्या विश्व परिषदेची चर्चा ही सेमिनरीच्या भिंतीमध्ये देखील, कंपाऊंडमध्ये होत होती. हे कोणाच्याही ध्यानीमनी नसेल, परंतु ती फादर हिलरी यांच्या तल्लख बुद्धीने, दूरदृष्टीने आणि धाडसी नेतृत्वाने झेरली. He was a person who read the times beforehand. Sacramentum Concilium मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, the liturgy is the summit towards which the activity of the church is directed, and at the same time it is the font from which all her power flows. उपासना हा ख्रिस्ती जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि या उपासनेमधून आपल्या ख्रिस्ती जीवनाला अर्थ प्राप्त होतो. आणि म्हणून या उपासनेमध्ये भाविकांना चांगल्या प्रकारे सहभाग घेता यावा म्हणून व्हॅटिकनमध्ये चर्चा होती की स्थानिक लोकांच्या भाषेमध्ये उपासना ही तयार झाली पाहिजे. आणि तेच नेमकं फादर हिलरी यांनी सेमिनरीमध्ये अभ्यास करीत असताना ऐकलं आणि त्वरित कृतीत आणण्यास सुरुवात केली. ही वॉज अ विजनरी प्रीस्ट. एक दूरदृष्टीचे धर्मगुरू म्हणून त्यांनी व्हॅटिकन विश्व परिषद दुसरी यामधील जी शिकवण होती ते त्यांच्या धर्मगुरू पदाचं मिशन म्हणजे ध्येय म्हणून स्वीकारलं. ही एम्ब्रेस्ड इट नॉट ओनली इन थिअरी बट डीड ऑल एफर्ट्स टू पुट इट इन प्रॅक्टिस. व्हॅटिकन विश्व परिषदेची शिकवण कृतीमध्ये कशी उतरवता येईल यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. आणि म्हणून फादर हिलरी स्टँड्स बिफोर अस ॲज अ पर्सन ऑफ करेज and conviction. He helped the faithful pray not as spectators but as participants, fulfilling the council's desire that the people of God take full conscious and active participation in the worship. भाविकांना सर्वतोपरी सहभाग घेता यावा म्हणून त्यांनी उपासनेचं केवळ भाषांतर केलं नाही, तर या उपासनेसाठी लागणारं जे संगीत आहे, या उपासनेसाठी लागणारी जी गीतं आहेत, या उपासनेसाठी लागणारं जे सर्व साहित्य आहे ते कसं उपलब्ध करून देता येईल त्यासाठी त्याने अहोरात्र परिश्रम केले. ही वॉज गिफ्टेड ॲज अ गुड म्युझिशियन, अ पोएट अँड अ कंपोजर. या सर्वाचा वापर त्यांनी उपासनेसाठी केला आणि म्हणूनच त्यांनी या उपासनेसाठी आणि या उपासनेच्या इनकल्चरेशनसाठी म्हणजे संस्कृतीकरणासाठी जे योगदान केलेलं आहे त्याला तोड नाही. संत ऑगस्टीन म्हणतात, वन हू सिंग्स प्रेज ट्वाइस. त्याच अनुषंगाने भाविकांना
चांगल्या प्रकारे प्रार्थना करता यावी, दुप्पटपणे प्रार्थना करता यावी, याच दृष्टिकोनातून त्यांनी या संगीताला लय दिली, या संगीताला गीत दिलं आणि तेच गेले कित्येक वर्ष आपण गात आहोत आणि यापुढेही गाणार आहोत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, स्तोत्रकार 96व्या स्तोत्रामध्ये पहिल्या ओळीमध्ये म्हणतो, प्रभूसाठी नवे गीत गा, पृथ्वीवर सर्व लोकांनो प्रभूसाठी गा. त्याचप्रमाणे आपल्या फादर हिलरी यांनी हेच सूत्र समोर ठेवून लोकांना गाता यावं, लोकांना सहजरित्या गाता यावं म्हणून साध्या भाषेमध्ये आणि साध्या चालीमध्ये जी गीतं रचली तीच आपण गात आहोत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, व्हॅटिकन विश्व परिषदेची दुसरी शिकवण होती आणि ती म्हणजे प्रापंचिकांचा ख्रिस्त सभेतील सहभाग. लुमेन जेन्सियम द चर्च या दस्तकावामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की द चर्च इज द पीपल ऑफ गॉड. ख्रिस्त सभा हे लोकांचे, जणू काही देवाच्या लोकांचे आहे आणि म्हणून ते सर्वसामान्य लोकांना प्राप्त व्हावं आणि त्यांचं जे पाचारण आहे ते समजावं. संत पॉल करिंथीकरास लिहिलेल्या पहिल्या पत्रामध्ये अध्याय 12मध्ये जी शिकवण आपल्याला त्यांनी दिलेली आहे म्हणजेच सामूहिक सहकार्य, सामूहिक जबाबदारी, सामान्य नेतृत्व ह्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. त्यासाठी जीवनदर्शन केंद्रामध्ये त्यावेळेला ज्येष्ठ नागरिक संघ, आशादीप संघ आणि प्रौढ कुमारिका ह्यांचा संघ सुरू करून त्यांनी प्रापंचिकांच्या सहकार्याला, सेवेसाठी वाव उपलब्ध करून दिला. पोप फ्रान्सिस आपल्याला सांगतात, द लेडी आर नॉट गेस्ट इन द चर्च, दे आर ॲट होम. सामान्य लोक चर्चमधले पाहुणे नाहीत, तर ते त्यांचं घर आहे. ही भावना वाढविण्यासाठी लोकांचं जे नेतृत्व आहे, लोकांचं जे सहकार्य आहे हे वाढविण्यासाठी फादर हिलरी यांनी सतत प्रयत्न केले. त्यासाठी ते सतत पुढे राहिले. संवाद आणि मिशन कार्य, इंटररिलिजियस डायलॉग आणि मिशन कार्य, प्रभूचं प्रेषिती कार्य. प्रिय बंधू भगिनींनो, जर आपण फर्नांडिस कुटुंबियांचं कौटुंबिक जीवन बघितलं तर आपल्याला दिसून येतं की इतर धर्मियांबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे नाते आहेत. त्यांचे आईवडील, फादरांचे आईवडील ह्यांनी हे कौटुंबिक नाती जोपासली, चांगले संबंध त्यांनी एकमेकांबरोबर प्रस्थापित केले आणि तोच गुण जणू काही फादरांना प्राप्त झाला होता. आणि म्हणून मत्तईच्या शुभवर्तमानातील अध्याय 5 ओवी 9 मधील जे वचन आहे, जे शांती करणारे, समेट करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील, तेच वाक्य त्यांनी स्वीकारलं आणि त्याप्रमाणे सर्व धर्म सुसंवाद वाढावा, इतर लोक धर्मियांबरोबर आपले संबंध चांगले व्हावे या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केले. गाउडियम एक्सप्रेस द चर्च इन द मॉडर्न वर्ल्ड ह्यांची जी शिकवण आहे, द जॉयज इन द होप्स, द ग्रीफ्स अँड द एन्झायटीज ऑफ द पीपल आर द जॉयज इन द होप्स ऑफ द चर्च. ही शिकवण अंगीकारण्यासाठी ओपननेस, लिस्निंग स्पिरिट अँड रिस्पेक्ट फॉर अदर्स हे 3 गुण आपण फादर हिलरी यांच्यामध्ये पाहतो. अशा प्रकारे त्यांनी सुवार्थ प्रचारासाठी जणू काही आपलं सर्वस्व अर्पण केलं. याच सुवार्थ प्रसाराला चांगला वाव मिळावा म्हणून त्यांनी 2 प्रेषितीय केंद्र, पास्टल सेंटर्स तयार केली. 1975 मध्ये जीवनदर्शन केंद्र आणि 2001 मध्ये मुक्तीसागर उत्तरला असे 2 त्याने पाळकीय केंद्र सुरू करून या प्रेषितीय कार्यासाठी म्हणजेच लोकांचा सहभाग, प्रभूची शिकवण आणि सुवार्थ प्रसार
इतर धर्मियांबरोबर सुसंवाद हे वाढविण्यासाठी सतत त्याने प्रयत्न केले आणि त्याद्वारे हे दोन्ही संस्था आज जणू काही त्यांची या कार्याची साक्ष आहेत. अशा प्रिय बंधू भगिनींनो, हे सर्व करत असताना फादर हिलरी यांचा आणखीन एक गुण म्हणजे ही वॉज अ ड्रॅमॅटिस्ट, नाटककार आणि क्रिएटिव्ह सर्जनशील व्यक्ती, आणि ते त्यांनी आपल्या जीवनाद्वारे जणू काही व्यक्त केलेलं आहे. अंधारातून प्रकाशाकडे हे त्यांचं जे नाटक आहे त्याद्वारे त्यांनी केवळ लोकांचं मनोरंजन केलं नाही, तर लोकांना श्रद्धा कशी शिकवता येईल, धर्मप्रसार कसा करता येईल किंवा एव्हँजलायझेशन म्हणजेच शुभवर्तमानाची घोषणा कशी करता येईल, स्वार्थ प्रसार कसा करता येईल याकडे लक्ष केंद्रित केलं आहे. सेंट जॉन पॉल सेकंड म्हणतात, आर्ट मस्ट बी परसेप्टेबल ॲज फार ॲज पॉसिबल अट्रॅक्टिव्ह द वर्ल्ड ऑफ द स्पिरिट. हेच जणू काही फादर हिलरी ह्यांनी स्वीकारलं होतं. आणि म्हणून श्रद्धा ही प्रेक्षकांपुढे उभी कशी करता येईल, हाऊ कॅन फेथ बी विजिबल, हाऊ कॅन फेथ बी रेलेव्हंट, हाऊ कॅन फेथ बी कंपायलिंग, यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. आणि म्हणून अशा या सेवकाविषयी ज्यांनी मुंबई आणि वसई धर्मप्रांत आणि सर्वधर्मप्रांतासाठी आपलं जीवन समर्पित केलं, त्यासाठी जणू काही पोप परमेश्वर उद्गार काढील, माझ्या भल्या आणि विश्वासू दासा, मी तुझ्याविषयी संतुष्ट आहे. शेवटी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आता निरोपाची घडी येऊन चुकली आहे. परमेश्वर जणू काही स्वर्गांतून फादरांचं स्वागत करत आहे आणि त्या परमेश्वराला आपण जणू काही प्रार्थना करूया. जसं सेंट ट्रीजा ऑफ लिक्स म्हणतात, आय विल स्पेंड माय लाईफ इन हेवन डुईंग गुड ऑन अर्थ. मी जरी स्वर्गात गेली तरी स्वर्गातून पृथ्वीसाठी मी चांगलं करीन. त्याचप्रमाणे आपण प्रार्थना करूया की जरी आपले फादर स्वर्गात गेले, आपल्यापासून दूर गेले, तरी ते आपल्यासाठी वसईतील आणि मुंबई सर्वधर्म प्रांतासाठी तसेच आपल्या पश्चिम विभागासाठी प्रार्थना करत राहतील. आणि त्यांनी आपल्यामध्ये जे पेरलं आहे म्हणजेच उपासना जिवंत ठेवा, संस्कृती समृद्ध करा, आंतरधर्मीय सुसंवाद वाढवा आणि सुवार्ता घोषविण्यासाठी कटिबद्ध राहा. हे त्यांचे जे आपल्याला शिकवण आहे ती आपण सतत जागृत ठेवावी, म्हणून आपण प्रार्थना करूया. त्यांचे जीवन आपल्याला प्रेरणा देऊ, त्यांची श्रद्धा आपल्याला बळ देऊ, त्यांची आठवण आपल्याला आशीर्वाद देऊ.